नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण स्वप्नामध्ये देव दिसणे शुभ आहे की अशुभ आहे याचे संकेत काय आहेत, तसेच कोणत्या स्वप्नांचा काय अर्थ होतो, त्याचे शुभ आहेत का अशुभ संकेत आहेत, कोणता देव दिसल्यास कोणते कोणते संकेत मिळतात याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. बहुतांश लोकांचा असा समज असतो की स्वप्नात ईश्वराचे दर्शन होणे हे एक शुभ लक्षण आहे. तथापि हे नेहमीच खरे असते असे नाही. स्वप्नशास्त्रानुसार अशा काही विशिष्ट परिस्थिती आहेत ज्यामध्ये स्वप्नात एखाद्या देवतेचे दर्शन होणे हे प्रत्यक्षात अशुभ मानले जाते. थोडक्यात सांगायचं तर स्वप्नशास्त्र हे स्वप्नांशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेतांचे विवेचन करते. असे संकेत ज्यांच्या भविष्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे असते. तर आपण अशा विशिष्ट प्रसंगाची माहिती घेऊया ज्यामध्ये स्वप्नात देवतेचे दर्शन होणे अशुभ मानले जाते. उग्र रूप. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात देवतांना त्यांचे उग्र किंवा क्रोधित रूपात पाहणे शुभ मानले जात नाही. हे या गोष्टीचे संकेत आहेत की आगामी काळात तुमच्यासाठी कठीण असणार आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात किंवा पेच प्रसंगात अडकू शकता. तसेच तुमचे आरोग्यही बिघडू शकते. 2. तुमच्याकडे पाठ फिरवणे. जर तुम्हाला स्वप्नात देवता तुमच्याकडे पाठ फिरवून उभ्या असल्याचे दिसले तर ते शुभ मानले जात नाही. हे दर्शवते की ईश्वरी शक्ती तुमच्यावर अप्रसन्न आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी एखादी गंभीर चूक केली ज्यामुळे त्या तुम्हाला आपला आधार किंवा मदत देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या चुकांसाठी त्वरित क्षमा मागितली पाहिजे. 3. क्रोध व्यक्त करणे. जर तुम्हाला स्वप्नात असे दिसले की ईश्वर तुमच्यावर क्रोध व्यक्त करत आहेत तर तुम्ही सावध झाले पाहिजे. स्वप्नशास्त्रानुसार हा एक इशारा आहे की तुम्ही एखादी मोठी चूक केली आहे आणि परिणामी आगामी काळात तुमच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरेल. क्षतिग्रस्त मूर्ती किंवा तुटलेले चित्र. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात एखाद्या देवतेची क्षतिग्रस्त मूर्ती किंवा तुटलेले चित्र पाहणे शुभ मानले जात नाही. हे एखाद्या दुर्दैवी घटनेचे पूर्वसंकेत असते. तुम्हाला लवकरच एखाद्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो किंवा तुमच्या आरोग्यात अचानक बिघाड होऊ शकतो. दुःखी किंवा व्यथित दिसणे. स्वप्नात खुद्द ईश्वरी शक्तीच दुःखी किंवा व्यथित अवस्थेत दिसणे हे शुभ लक्षण मानले जात नाही. हे दर्शवते की तुम्ही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी अशी एखादी गंभीर चूक केली आहे ज्यामुळे ही व्यथा किंवा दुःख निर्माण झाले आहे. तर स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात या रूपात देव दिसणे हे अत्यंत शुभ आणि भाग्यवान मानले जाते. हे प्रगती, आर्थिक लाभ, संकटे दूर होण्याचे आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाचे संकेत मानले जातात. हे स्वप्न आध्यात्मिक प्रगती आणि जीवनात सकारात्मक बदल घडणार असल्याचेही दर्शवते. आता आपण पाहूया स्वप्नात देव दिसण्याचे विविध शुभ संकेत कोणते. 1. कुलदेवतेचे दर्शन. जर कुलदेवता दिसली तर ती तुमची आठवण काढत आहे किंवा आशीर्वाद देत आहे असे मानले जाते. तसेच हे जीवनातील अडथळे दूर होण्याचेही लक्षण आहे. 2. देवी लक्ष्मी किंवा दुर्गा. स्वप्नात देवी लक्ष्मी किंवा दुर्गा दिसणे हे संपत्ती, सुख, समृद्धी आणि संकटे दूर होण्याचे संकेत आहेत. 3. भगवान गणेश. स्वप्नात गणपती दिसणे हे नवीन कार्याची सुरुवात आणि यश मिळण्याचे लक्षण आहे. 4. शिवलिंग किंवा देवस्थान. स्वप्नात शिवलिंग किंवा मंदिर पाहणे हे अत्यंत शुभ मानले जाते, जे मानसिक शांतता आणि दैवी संरक्षणाचे लक्षण आहे. अनेकदा रात्री झोपत आपल्याला स्वप्न पडतात. आपल्यापैकी बहुतेकांना स्वप्नात त्याच गोष्टी दिसतात ज्या प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात घडत असतात किंवा आपण कशाबद्दल तरी विचार करत होतो. त्याप्रमाणे जर तुम्हाला स्वप्नात मंदिर किंवा कोणताही देव दिसत असेल तर काही शुभ आणि अशुभ कारण आहे. स्वप्नशास्त्रात स्वप्नांचा अर्थ सांगितला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात कोणतीही देवता दिसली तर त्याचे वेगळे वेगळे अर्थ देखील आहेत. अशा परिस्थितीत स्वप्नात कोणता देव पाहण्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला आम्ही सांगू. 1. माता दुर्गाला क्रोधित पाहणे. जर तुम्ही स्वप्नात माता दुर्गाला क्रोधित मुद्रेत पाहिलं तर ते शुभ मानले जात नाही. याचा अर्थ आई तुमच्यावर नाराज आहे. पण जर तुम्हाला स्वप्नात माता दुर्गा सिंहावर स्वार झालेली दिसली तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच संपणार आहेत.
2. स्वप्नात भगवान शिवाचे दर्शन. जर तुम्ही स्वप्नात भगवान शिवाला पाहिले असेल तर हे स्पष्ट आहे की तुमच्या जीवनातील समस्या लवकरच दूर होणार आहेत. स्वप्नात भगवान शिव येणे हे सर्व संकट दूर करण्याचे संकेत देते. यासोबतच जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसले तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते. हे स्वप्न प्रगती आणि कीर्ती प्राप्तीचे लक्षण मानले जाते. स्वप्नात प्रभू राम पाहणे. स्वप्नात भगवान राम देखील खूप शुभ आहेत. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगतीच्या संधी मिळतील. परंतु हे देखील एक लक्षण आहे की तुम्ही तुमचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडले पाहिजे. श्रीकृष्णाला स्वप्नात पाहणे. जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्रीकृष्ण दिसले तर असे म्हटले जाते की तुमच्या आयुष्यात प्रेम येणार आहे. मग ते मैत्रीचे असो किंवा नातेसंबंधांचे असो किंवा इतर कोणतेही स्वरूप असो. असे म्हटले जाते की जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर हे तुमच्यासाठी खूप शुभ स्वप्न आहे. भगवान विष्णूला स्वप्नात पाहणे. जर तुम्हाला स्वप्नात भगवान विष्णू दिसले तर असे मानले जाते की तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्ही प्रगतीसाठी पुढे जात आहात. आई लक्ष्मीला स्वप्नात पाहणे. स्वप्नात देवी लक्ष्मी कमळावर बसलेली दिसते तर हे खूप शुभ मानले जाते. हे स्वप्न संपत्तीचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की लक्ष्मी मातेला स्वप्नात पाहण्याचा अर्थ असा आहे की आपण कुठेतरी थांबलेले पैसे लवकरच उपलब्ध होतील हे नफा सादर करण्याचे स्वप्न मानले जाते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.